विषयी तुम्हाला कशा पद्धतीने हा दिन साजरा केला गेला पाहिजे आणि कसा असावा असं तुम्हाला वाटतं दोघा उभयतांना? आपण आपला परिचय करून द्या आणि सांगा. नमस्कार, माझं नाव राहुल केसकर. मराठी राज्यभाषा दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा. आणि माझं शिक्षण पण इथं सातारमधून इंग्लिश स्कूलला मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. मग मराठी भाषेविषयी पहिल्यापासून प्रेम आहे. सर्वांनी आता नवीन येणाऱ्या पिढीनं पण मराठी भाषा आपली जपली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. शाळा या सर्व मराठी माध्यमाच्या आहेत त्या राहिल्या पाहिजेत. तळागाळापर्यंत, खेडेगावापासून ते अगदी शहरी भागापर्यंत सुद्धा मराठी भाषा किंवा शाळा या त्याच्यामध्ये. म्हणजे आता जे इंग्लिश मिडियमचं जे सध्या हे आलेलं आहे की तसं नव्हतं आपल्या मराठी माध्यमातून. जसं साहित्य पण तुम्ही म्हटलं मग तसं उपलब्ध आहे आपल्या याच्यामध्ये. तर मराठी भाषा दिनासाठी आपल्या सर्वांनी ती भाषा टिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मला वाटतं. शाळाही टिकल्या पाहिजे. शाळाही 100% टिकल्या पाहिजेत. शासनाने तिकडे लक्ष दिलं पाहिजे. शासनाचं लक्ष आहेच. आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी पण काल विधानसभेमध्ये आपला तो विषय मांडलेला आहे. तर ताई, तुम्हाला काय वाटतं मातृभाषेतून शिक्षण हे मुलांना शिकणं किती सोपं आहे याविषयी तुमचं काय मत? नमस्कार, मी रसिका केसकर, अध्यक्ष बालरंगभूमी सातारा शाखा. बालरंगभूमीचं काम करत असताना मला खरं तर मराठी भाषेचा खूप अभिमान आहे. आणि आत्ता नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन चालू आहे की खरंच अभिमान वाटतोय की मराठी भाषेची दखल कुठंतरी घेतली गेलेली आहे आणि नुकताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. त्याचाही आपल्याला अभिमान वाटतोय की हे सगळं होत असताना आपण कुठं मराठीला कमी पडत नाही ना, याचा प्रत्येक पालकांनी आणि मुलांनी विचार केला पाहिजे की ज्या मराठी शाळा आहेत त्या तशाच टिकवल्या पाहिजेत. आणि तुम्ही आत्ता म्हणालात की मराठी भाषेतून खरंच आपल्या मातृभाषेतून घेतलेलं शिक्षण हे लवकर अवगत होतं असं माझं मत आहे. म्हणून शिक्षण घेत असताना आपण आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीतून घेतलं पाहिजे की जेणेकरून कोणतीही कन्सेप्ट आपल्याला लवकर क्लिअर होईल, लवकर आत्मसात होईल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करताना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणून शिक्षण प्रत्येकीनं मराठी भाषेतून घेतलं पाहिजे, आपल्या मातृभाषेतून घेतलं पाहिजे. याच्यासाठी पालकांनी दक्ष राहिलं पाहिजे की इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, इंग्लिश मिडियममध्ये घेतलं शिक्षण तर ती पुढं मुलं मोठी होतील, मोठ्या दर्जाला जातील, तर असं हे चुकीचं आहे. आता आपण बघतो आम्ही सुद्धा मराठीतून शिक्षण घेतलेलं आहे, पण आपण कुठंही बाहेरच्या देशात गेलो तर सहज इंग्लिश बोलू शकतो, सहज आपली कामं आपण करू शकतो मराठी भाषेतून जरी आपण शिक्षण घेतलेलं असलं तरीसुद्धा. कारण त्याच्यात एक लँग्वेज ही इंग्लिश आहे, तेवढी आपल्याला पुरेशी आहे असं मला वाटतं. बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला मराठीच गरजेची आहे. तर ह्या अभिजात जो दर्जा मराठी भाषेला मिळाला आहे तो टिकून राहण्यासाठी आपण सर्वांनी, पालकांनी आणि मुलांनीच प्रयत्न केले पाहिजेत. तरच आपल्याला आपला अभिमान वाटेल, मी मराठी, माझी माय मराठी. तुम्ही